नमस्कार, मी विनोद तळेकर. करेक्ट कार्यक्रममध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 या विधेयकाकडे सध्या विरोधकांनी मोर्चा वळवलाय. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर आता विरोधकांनी या मुद्द्याकडे मोर्चा वळवलेला आहे. डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली या लढ्यात एक पक्ष उतरू लागलाय. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार आपल्या विरोधातला आवाज दडपू पाहते का, असा आरोप विरोधक करतायत. या विधेयकातल्या दोन प्रमुख मुद्द्यांना आक्षेप आहे आणि त्यापैकी एक म्हणजे बेकायदेशीर कृत्य ही संकल्पना आणि दुसरा घटक आहे तो बेकायदेशीर संघटना ही संकल्पना. या दोन्ही संकल्पनांची व्याख्या या कायद्यातली इतकी पसरट आहे की त्यामध्ये कोणतीही संघटना किंवा कोणतंही कृत्य समाविष्ट केलं जाऊ शकतं आणि त्या अनुषंगानं गुन्हा नोंदवला जाऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. सध्या विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या कडे आहे आणि या समितीनं एप्रिल महिन्यात या विधेयकावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. जवळपास 12,200 हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. हरकती आणि सूचनांचा हा आकडा पुरेसा स्पष्ट करतो की या विधेयकाविरोधात, विधेयकाच्या आतमध्ये असलेल्या घटकांविरोधात नाराजी आहे. याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. जनसुरक्षा की जनगळचेपी या मुद्द्यावरून आपण आज या मुद्द्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. या चर्चेत माझ्यासोबत सहभागी होत आहेत जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत, सर्वेसर्वा आहेत आणि त्यांनीच या लढ्याला सुरुवात केलेली आहे. त्यांनी खरं तर हे विधेयक विधान परिषदेत त्यांच्याच प्रयत्नांनी रोखून धरण्यात आलं आणि त्या चिकित्सा समितीकडे गेलं होतं. त्यामुळे नेमका त्यांचा आक्षेप काय असेल हे मी भाईंना विचारणार. भाई, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. याचबरोबर आपल्यासोबत या चर्चेमध्ये भाजपकडून विश्वास पाठक हे भाजपचे प्रवक्ते आहेत. या विधेयकातल्या आक्षेपांवर ते आपली बाजू मांडतील. आणि पाठकजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि त्याचबरोबर अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आहेत. दोन्हीकडच्या बाजू विचारात घेऊन नेमका यातून काय अर्थ काढला जाऊ शकतो या मुद्द्यावर मी त्यांना बोलतं करणार आहे. मी सुरुवात करतो जयंत पाटील यांच्यापासून, कारण त्यांनीच या विधेयकाविरोधात एक सर्वंकष लढा उभा केलेला आहे. भाई, तुम्ही हे जे विधेयक म्हणताय आणि त्याच्या विरोधात तुम्ही एक मोठा लढा उभा केला. आज आझाद मैदानात आम्ही त्याची झलक पाहिली. एक पक्ष आता तुम्हाला पाठिंबा देता झालेला आहे. नेमका विधेयकातल्या कोणत्या बाबींना तुमचा आक्षेप आहे? नाही, पहिल्यांदा असं विधेयक यायलाच नाही पाहिजे. जे कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी हिताचे जे कायदे त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी नाकारले होते, त्यांना ते मिळवण्यासाठी अनेकांनी या ठिकाणी लढे दिले, धरणं धरले, मोर्चा केल्या, किंबहुना रक्त सांडलं आणि काहींनी बलिदान सुद्धा दिलेलं आहे. तेव्हा हे कायदे अस्तित्वात आले. हाऊसमध्ये विधेयक आल्यानंतर आम्ही त्याला थांबवलं होतं. दुर्दैवानं या हाऊसमध्ये विधेयक आमच्याकडे वरती येण्यापूर्वी ते खालच्या सभागृहात गोंधळामध्ये पास झालं. नाही तर खालच्या सभागृहात चर्चा झाली असती तर वेगळं वळण लागलं असं मला असं अपेक्षा होती. परंतु या ठिकाणी सचिन, बोला 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 तुम्ही बोला. या ठिकाणी 4-5 सदस्य जे आमचे होते, सचिन आयर आहेत, शशिकांत शिंदे आहेत, भाई जगताप आहेत, या सर्वांनी, विरोधी पक्ष नेते दानवे आहेत, यांना आम्ही पुढाकार घेऊन आम्ही हे हाऊसमध्ये विधेयक थांबवलं होतं. जवळ 2-3 दिवस त्याची सातत्याने आम्ही चर्चा केली आणि अशी विधेयकं आली तर या ठिकाणी कोणी आपलं मत मांडायला किंवा यांना अधिकारच राहणार नाही. आणि मला वाटतं की 2-3 वेळा हे विधेयक आमच्याकडे येऊन गेलं. 2 अधिवेशनामध्ये ते थोपवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि मग सभापतींनी आमच्या सांगितलं की आपण हे चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आम्ही दालनामध्ये चर्चा केली आणि सांगितलं की तुम्ही करा. त्या दोन्ही सभागृहामध्ये चिकित्सा समितीचे मेंबर व्हावेत अशी पण मागणी केली आणि त्याप्रमाणे ती मान्य झालेली आहे. दुर्दैवानं मी आज हाऊसमध्ये नाहीये आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर जी विस्तृत चर्चा करायला पाहिजे. विरोधी पक्षाची संख्या पण कमी आहे आणि म्हणून हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत थांबलं पाहिजे. आणि शेवटी हाऊसमध्ये ताकद कमी असली तरी रस्त्यावर येऊन आम्हाला जनतेच्या हितासाठी याच्यावर दाद मागावी लागेल आणि ती करावी लागेल असं मला वाटतं. मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे, त्यानंतर मी विश्वास पाठक यांच्याकडे जाणार आहे. पण मूळ प्रश्न हा आहे की या विधेयकातल्या नेमक्या कोणत्या मुद्द्याला तुमचा आक्षेप आहे, हा प्रश्न क्रमांक 1. आणि दुसरा म्हणजे राजकीय पक्ष तुम्हाला पाठिंबा देते झालेले आहेत, विरोधकांमधले काही पक्ष तुमच्या बरोबर येत आहेत, पण जनतेत तुम्ही जायचं म्हणताय, जनतेचा लढा उभारायचं म्हणताय, जनतेत हा मुद्दा म्हणावा तसा पोहोचल्याचं दिसत नाहीये. त्याबद्दल तुमचा काय? नाही, तो तुम्हीच पोहोचवायचा आहे. काल मी प्रेस घेतली होती
ते काम मीडियाचं पण आहे. काही लढे जे आहेत या ठिकाणी या राज्याचा इतिहास मागचा बघितला तर अनेक 3 मुख्यमंत्री लागोपाठ हे माधवराव गडकरींच्या लेखणीतून आणि पेनातून निघून त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्या पद्धतीचे लढे आम्हाला, आमची जबाबदारी वाढणार आहे की या ठिकाणी आम्हाला जनतेचं प्रबोधन करावं लागेल, कामगारांचं प्रबोधन करावं लागेल. ही जी मुंबई आहे, ही मुंबई आमच्या कामगारांच्या रक्ताने या ठिकाणी उभी राहिलेली आहे, त्यांचं शोषण होऊन उभी राहिलेली आहे. आणि आमच्या लाल बावट्यांनीच कामगारांना खऱ्या अर्थानं त्यावेळेला न्याय दिला होता आणि त्याप्रमाणे त्यांना संरक्षण, बोनस या सगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या सवलती या दिल्या होत्या. तर मला वाटतं ही चर्चा थोडी अपुरी होईल, इथे वेळ कमी मिळेल. परंतु याच्यामध्ये संप करायला बंदी, याच्यावर आपलं व्यक्तिगत तुमचं मत काय? तुम्ही या ठिकाणी बसलात, जो झेंडा घेऊन जाईल तिथे संपामध्ये तो पण आरोपी होणार, असं विस्तृत त्याच्यावर या विधेयकामध्ये आहे. आणि या सभागृहामध्ये मी चर्चा करताना त्यावेळेला सांगितलं होतं की हे विधेयक आलं तर या विधेयकामध्ये पुढे या ठिकाणी कुठलाही संप करू शकत नाहीत आणि कोणी येण्याला धसवणार नाहीत, अशी परिस्थिती या ठिकाणी केली. मग हिटलरपेक्षा वेगळे कायदे करण्याचं काम आहे. मला पाटकांशी पण बोलावं, चर्चा करताना बोलायला आनंद होईल. अगदी आपण त्याच्यामध्ये पण आपल्याला वेळ कमी आहे. तुम्ही सविस्तरपणे तुमचे मुद्दे मांडा. माझा फक्त तुम्हाला एक प्रश्न असा आहे की नेमका आक्षेप कोणत्या मुद्द्याला आहे, कोणत्या, म्हणजे असं बोललं जात आहे की बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना या 2 मुद्द्याला प्रामुख्याने आक्षेप आहे. तुमचं यावरचं मत सांगा, मी पाठकांकडे जातो. हे जे आहे हे ठरवणार कोण? तर सत्ताधारी पक्ष ठरवणार. आणि त्याच्यामुळे हे ठरवताना कुठली संघटना आहे, आणि आता जे म्हणतात की माओवादी आहेत, आम्ही मार्क्सवादी असलो तरी अशा कृत्याला, नक्षलवाद्यांचा आम्ही काही पुरस्कार करत नाहीत. आम्ही पण जवळजवळ 50 वर्ष या राजकारणामध्ये किंवा सामाजिक काम करताना राजकारण घालवलीत. तर त्याच्यासाठी दुसरे कायदे आहेत, त्यासाठी नवीन कायदा करण्याची गरज नाही, असं माझं म्हणणं आहे. अगदी आपण या मुद्द्यावर विश्वास पाठकांकडे जाणार आहोत. मात्र आता सुनील भुसारा, शरद पवार गटाचे आमदार सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. भुसाराजी, आपलं सुद्धा स्वागत आहे. आपल्याकडे मी येणारच आहे. मात्र विश्वास पाठक, तुम्हाला प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आता मांडणी केली आहे जयंत पाटील यांनी, त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतंही कृत्य किंवा कोणतीही संघटना या कायद्याच्या कचाट्यात सापडून सरकारकडे एक अनिर्बंध असे हक्क येतील की ज्या माध्यमातून ते त्यांच्या विरोधातला आवाज दडपू शकतील, आणि म्हणून या विधेयकाला विरोध केला जातोय. तुमची बाजू मांडा. बघा, आपण जयंतरावांना सारखा प्रश्न विचारले की नक्की तुमचा आक्षेप कशावर आहे, त्याचं त्यांनी उत्तरच दिलं नाही. देतो, माझ्याकडे विधेयकाची कॉपी आता माझ्याकडे आहे. म्हणजे कोणी झेंडा घेऊन निघालं किंवा स्ट्राईक केला तर आतमध्ये घालू असं ते कुठे लिहिलं नाही. हो, मुळात मुद्दा असा की भारतामध्ये नक्षलवाद आणि माओवाद आहे की नाही हे बेसिकली आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ते जर असेल तर तो काही राज्यांमध्ये नक्कीच आहे. आणि म्हणूनच छत्तीसगड असो, ओडिशा असो, तेलंगणा असो, आंध्र प्रदेश असो आणि महाराष्ट्राचा काही भाग असो, इथे नक्षलवाद्यांच्या कार्यवाह्या आहेच आणि त्याच्यामुळे लोकांना त्याचा त्रास झालेलाच आहे, देशाला त्रास झालेलाच आहे. जर 4 राज्यांमध्ये हा कायदा होतो आणि तिथे अडचणी नाही, तर महाराष्ट्रामध्ये हा कायदा न वाचताच तुम्ही कसं काय विरोध करू शकता? या कायद्यामध्ये असं चुकीचं काय आहे? समजा नक्षलवादी ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, कोणी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली करत असेल, कोणी गावात किंवा शहरात करत असेल, तर त्याला आळा घालण्यासाठी, त्याच्यासाठी जर फंड्स रेजिंग होत असेल, त्याच्या माध्यमातून सरकारी ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे अडथळा निर्माण होत असेल, त्याला आळा घालण्यासाठी हा कायदा खूप सिंपल कायदा आहे. आणि याच्यानंतर इथे एक सल्लागार मंडळाची देखील इथे प्रोव्हिजन आहे, प्रावधान आहे, जिथे जज, रिटायर्ड जज वगैरे सारखे लोक राहतील, ते देखील तपासतील. आणि मी म्हणतो इथे काही अडचणी आल्या तर आपला जो देश आहे हे खरं कायद्याचं राज्य आहे. आपण कोर्टात जाऊ शकतो. हा कायदे जर चुकीचा वाटत नसेल तर सुप्रीम कोर्ट आमच्या कान उपट्याला बसलेलं आहे. मात्र मुळामध्ये माओवादी असो किंवा नक्षलवादी असो, कोणतीही डेमोक्रेटिक सिस्टम मानायचीच नाही, ही यांची मानसिकता. आता आज उद्धव ठाकरे तिकडे जाऊन बसले. उद्धव ठाकरेंना खरंच या कायद्यामध्ये काय लिहिलंय त्यांना माहित आहे का? त्यांचे दानवे साहेब जे आहेत ते देखील या कमिटीमध्ये होते. या सर्वांनी याला मान्यता दिली, त्याच्यानंतर हा ड्राफ्ट तयार झालेला आहे. त्यामुळे फक्त विरोधाला विरोध करायचा आणि स्वतःच एकीकडे त्याला जसं
हिंदीच्या बाबतीमध्ये यांनीच नियम तयार केला, कंपल्शन केलं आणि आता लागलीच त्यांनी घुमजाव केला. मला असं वाटतं अशी दुटप्पीची भूमिका आहे ही जनतेला अजिबात सहन होत नाही, स्वीकारत नाहीये. अगदी तुम्ही आता उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख केलेला आहे. उद्धव ठाकरेंचे सचिन अहिर सुद्धा या चर्चेत येणार आहेत. ते आल्यानंतर आपण तो प्रश्न त्यांना विचारूच. मात्र मला तुम्हाला हे विचारायचं आहे की अर्बन नक्षलचा आता तुम्ही उल्लेख केलात, पण नक्षलवादी किंवा अर्बन नक्षल या संदर्भातला कोणताही उल्लेख या कायद्यात नाही आहे. जर तो नक्षलवादाविरोधात असेल, अर्बन नक्षल विरोधात असेल, तर त्याचा स्पेसिफिक इथे काही उल्लेख दिसत नाहीये. असं का? बघा, इल्लिगल ऍक्टिव्हिटी या फक्त नक्षलवाद किंवा माओवाद याच्याशी सीमित नाही आहेत. जी ऍक्टिव्हिटी इल्लिगल आहे ती इल्लिगल आहे. मतलब नक्षलवाद आणि माओवाद हा इल्लिगल काम करतो सिद्ध झालेला आहे. त्यामुळे आपण त्यात म्हटलं किंवा नाही, शेवटी कलर ऑफ दी ट्रान्झॅक्शन म्हणजे एखादी घटना ही इल्लिगल आहे की नाही हे तपासलं जाईल. ती बेकायदेशीर असेल तर त्याच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल. आणि नक्षलवाद तर आपण बघतोच, नक्षलवादाचे आपण आपला देश, आपली डेव्हलपमेंट हे त्याचं भुक्तभोग आहेच. अनेक राज्यांमध्ये नक्षलवादाने जे थैमान पसरवलेलं आहे, डेमोक्रेटिक सिस्टीम मानायची नाही, इलेक्शन कमिशन मानायचं नाही, इलेक्शन झाल्यानंतर ईव्हीएम मशीनवर ठिकरा फोडायचा, अशा प्रकारची जी वृत्ती आहे त्याला आळा घालण्यासाठी हा कायदा आहे. तर तुम्ही मुद्दा मांडता बरोबर आहे, पण आता माझं म्हणणं हे माननीय पाठकांना मी नम्रपणे सांगतो, याच्यावर वेगळं आहे. महाराष्ट्रातला पण जे नक्षलवादी आहे, नक्षलवादची चळवळ ही गडचिरोलीमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू ती कमी झालेली तुम्हाला दिसते. तिथे आता वेगळं करण्यात, आता तिथे तुम्ही इंडस्ट्रीयल हब तयार करताय. आज तुमचाच मुद्दा मी पुढे नेतो आणि त्याच्याबद्दल एक प्रश्न माझ्याही मनात आहे, तो मी तुम्हाला विचारतो. जर केंद्र सरकार असं म्हणतंय की मार्च 2026 पर्यंत देशभरातून नक्षलवाद आम्ही पूर्णतः समूळ नष्ट करू, त्या संदर्भात आम्ही एक गडचिरोलीतनं ग्राउंड रिपोर्ट पण केला होता, कशा पद्धतीनं सरकार प्रयत्न करत आहे, सरकारच्या प्रयत्नांच्या हेतूंबद्दल कोणतेही दुमत नाहीये किंवा त्यावर संशय नाहीये. पण जर नक्षलवाद संपणार असेल तर मग अशा कायद्याची गरज काय? जर मार्च 2026 ला असा कायदा नक्षलवाद पूर्णतः संपणार असेल तर त्याच्या विरोधात कायद्याची गरज काय? पाठकजी, बरोबर आहे. नाही, अगदी चांगला प्रश्न आहे. बघा, 2026 मार्च पर्यंत नक्षलवाद हा संपणारच आहे. नक्षलवाद संपवणं म्हणजे ही झाली क्युरेटिव्ह ऍक्शन, आपण संपवत आहे. मात्र तो जो विचार आहे आणि हा परत नक्षलवाद उफाळू नये त्याच्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. हा कायदा नसल्यामुळेच नक्षलवाद इतका मोठा उफाळला होता. त्यामुळे नक्षलवाद जो अस्तित्वाचा तो तर समाप्त होईलच, मात्र शहरामध्ये देखील जो एक प्रकारचा नक्षलवाद आहे, इंटेलेक्च्युअल नक्षलवाद आहे, या लोकांना देखील आळा घालणं आवश्यक आहे. यांचं फंडिंग कुठून येतं, पैसा कुठून येतो, बाहेरच्या देशांसोबत त्यांच्या तारा कशा जोडलेल्या आहेत, याला देखील उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे. म्हणजे 26 मार्च पर्यंत नक्षलवाद तर संपवायचाच आहे, पण याच्या पुढे भविष्यामध्ये परत नक्षलवादी डोकं काढणार नाही याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. तुम्ही म्हणताय की सिंपथायझर फंडिंग जर बेकायदेशीर येणार असेल त्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत ना या देशामध्ये. आणि आपण जे नवीन घटनेच्या आधारित राहून जे कायदे केले त्याच्यामध्ये आहेत ना, प्रत्येकासाठी वेगवेगळे कायदे नवीन करण्याची गरज नाही याच्यामध्ये. आणि मला वाटतं गडचिरोलीनं बघितलं तर मी गडचिरोलीतून 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जातो स्वतः. तिथे आमचं काम आहे ठराविक भागामध्ये. तर गडचिरोलीमध्ये फक्त 3-4 तालुक्यामध्येच त्याच्यामध्ये नक्षलवादांचा प्रभाव आहे. आता तो हळूहळू कमी होतो. आता तोही उत्तर गडचिरोली पूर्णतः नक्षलमुक्त झालेला आहे. दक्षिण गडचिरोली थोडासा नक्षलवाद शिल्लक राहिलेला आहे. मी ही चर्चा थोडीशी पुढे नेतो, अभय देशपांडेंना या चर्चेत मी आणतो. अभयजी, हा जो मुद्दा आत्ता विश्वास पाठक मांडत होते की हा अर्बन नक्षल किंवा सिंपथायझर नक्षलवाद्यांचे जे आहेत त्यांना आळा घालण्यासाठी किंवा त्यांना चाप लावण्यासाठी अशा कायद्याची प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, म्हणजे आता आपण नक्षलवाद संपवतोय पण हा विचार पूर्णतः नष्ट व्हावा यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून हा कायदा आणला जातोय. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की या कायद्यावर ज्या वेळेला हरकती आणि सूचना मागवल्या त्या जवळपास 12,200 इतक्या प्रचंड आहेत. 13,000 भाई म्हणतात 13,000. तर इतक्या मोठ्या संख्येने जर हरकती आणि सूचना असतील तर या कायद्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात संशय आहे. अशा वेळेला त्या ऍड्रेस न करता हा कायदा जर आणला जात असेल तर मग हे आंदोलन चुकीचं कसं म्हणायचं? नाही, असा एक विरोध की कुठलाही कायदा येतो त्याहून मी त्याचे
तो कायद्याचं जे विधेयक असतं त्याच्या मागे त्याचे उद्देश काय, त्याचा तो कशासाठी आणला जातोय त्याच्याबद्दलची स्पष्टता असते. याच्यामध्ये नक्षलवादाचा उद्देश आणि कारणं जी दिलेली आहेत विधेयकामध्ये, त्याच्यामध्ये नक्षलवादाचा धोका आणि त्याला प्रभावी आळा घालण्यासाठी हा कायदा आणतोय म्हणून आपण उद्दिष्टामध्ये दिलाय. परंतु याला मुख्य आक्षेप जो आला की कुठल्या कारवाया ह्या बेकायदेशीर ठरवायच्या. ओके, बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय, त्याची कायद्यात जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता, प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे कृत्य, सार्वजनिक सुव्यवस्थेत ज्याच्यावर सगळ्यात मोठा आक्षेप आलाय, सुव्यवस्थेत हस्तक्षेप करते किंवा ज्यांचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे अशी काही कलम आहेत. त्याच्यामुळे याचा अर्थ ढोबळमानाने असा लावला गेला की जे उद्दिष्टामध्ये आणि कारणामध्ये तुम्ही नक्षलवादाचा उल्लेख केला, पण या कृत्याची जेव्हा व्याख्या याच्यामध्ये केली गेली त्याच्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणे, मग याच्यामध्ये बेकायदेशीर संपांचा उल्लेख होणार का, किंवा ज्याचे मोर्चे आणि कुठले होणार का, त्याचा राजकीय गैरवापर होणार का. म्हणजे कायद्यातली तरतूद जी आहे ती त्याचा हेतू काही का असेना, हेतू फक्त नक्षलवादाला आळा घालण्यापुरता जरी असला तरी कायद्याच्या याच्यामध्ये ज्या कृत्यांची व्याख्या गुन्हेगारी कृत्य म्हणून केली आहे त्याच्यामध्ये जी स्पष्टता यायला हवी ती तशी स्पष्टता नसल्यामुळे याला प्रामुख्याने आक्षेप घेतला गेला की याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणजे या सरकारचा हेतू तो नसेल, पण हेच काही राज्यकर्ते कायम राहणार नाहीत, कायदा कायम राहतो. सत्तेवर येणारी मंडळी त्याचा कायद्याचा दुरुपयोग करून आपल्या विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी त्याचा वापर करतील अशी भीती व्यक्त करण्यात आली. ओके, त्याच्यामुळेच हे बिल काय झालं, हे विधेयक आपण संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलं. आता संयुक्त चिकित्सा समितीने काही बदल त्याच्यामध्ये सुचवले, त्याच्यामध्ये थोडीशी स्पष्टता, नेमक्या कुठल्या संघटना या संदर्भात काही अधिक स्पष्टता त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तो नक्षलवादापुरतच ते मर्यादित त्याचा वापर राहील असं केल्याचं समजते. आता जे विधेयक नवीन सुधारित येईल ते आल्यानंतर आपण त्याच्याबद्दलची अधिक स्पष्टता होईल. फक्त याच्यामध्ये उल्लेख जो आहे की तो ज्याची व्याख्या म्हणजे जे गुन्हेगारी कृत्य याची जी व्याख्या केली आहे त्याच्या गैरवापरासंदर्भातला धोका हाच मुळातला आक्षेप आहे. दुसरा आक्षेप याच्यामध्ये होता की फक्त तुम्ही नक्षलवादासाठीच हा कायदा कशासाठी आणताय, कारण जर समाज विघातक घटक असतील तर ते काही फक्त एकाच विचारांचे असणार नाहीत, तर त्याच्यामध्ये असं फक्त डाव्या चळवळीचा, उजव्या चळवळीचा असा उल्लेख का करायचा या संदर्भातही काही आक्षेप होते. परंतु सरकारने मला वाटतं की या मसुद्याचा जो अंतिम मसुदा आता जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जो त्यांच्याकडनं मंजूर होऊन आलाय त्याचं अधिकृत व्हर्जन आपल्याला कळायचंय, पण साधारणतः याची ज्या बातम्या बाहेर आलेल्या आहेत त्यानुसार त्याच्याबद्दलची स्पष्टता केलेली आहे. आता ही स्पष्टता जेव्हा होईल तेव्हा दुरुपयोगाच्या संदर्भात जो धोका वाटतोय आजचा लोकांना त्याच्या संदर्भात तो होऊ शकतो की नाही याच्याबाबतची स्पष्टता होणार आहे. एक निश्चित आहे की आत्ताच्या कारवाया रोखण्यासाठी प्रचलित कायद्याने ते आतापर्यंत जर नियंत्रणात आलं असेल आणि तो धोका वाढलेला नसेल तर लगेच हा कायदा आणण्याची तातडी आहे का, हाच मला वाटतं याच्याबद्दलचा एक मूलभूत प्रश्न आहे. आणि ते व्याख्येच्या संदर्भातले आणि काही अधिक स्पष्टते संदर्भात मसुद्यात काय दुरुस्ती केल्यात त्या दुरुस्त्या जेव्हा समोर येतील तेव्हाच त्यामागचा मला वाटतं की नक्की हेतू स्पष्ट होईल. अगदी कायद्याचा हेतू नेमका काय आणि आत्ताचे कायदे जे अस्तित्वात आहेत BNS अंतर्गत ते आत्ताच्या या सगळ्या म्हणजे सरकार ज्या गोष्टी रोखू पाहत आहे ते रोखण्यासाठी पुरेसे नाही आहेत का, या मुद्द्यावर आपण विश्वास पाठकांना विचारणार आहोत. मात्र आता या चर्चेमध्ये माझ्यासोबत सचिन अहिर ठाकरे गटाचे आमदार सुद्धा सहभागी झालेले आहेत. अहिरजी, आपलं स्वागत आहे. आणि सुनील भुसारा गेल्या काही वेळापासून आपल्या या चर्चेत आहेत. भुसाराजी, पहिले तर तुमच्या पक्षाची या विधेयकासंदर्भात नेमकी भूमिका काय आहे ते स्पष्ट करा आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. नाही, या विधेयकाबाबत माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील किंवा जितेंद्र आव्हाड साहेब हे दोघंही त्या समितीचे सदस्य आहेत आणि या विधेयकाबद्दल सखोल चर्चा त्यांनी सभागृहामध्येही केलेली आहे. त्या ज्या विधेयकाची जी समिती आहे त्या समितीच्या सुद्धा बैठकांमध्ये याबद्दल सखोल चर्चा जयंत पाटील साहेबांनी, आव्हाड साहेबांनी केलेली आहे. आणि आमच्या पक्षाची भूमिका त्या ठिकाणी या सर्व गोष्टींना विरोध आमचा आहे, कारण या विधेयकामध्ये जे काही कायदे आपण करू पाहतोय, सरकार करू पाहतंय, त्या कायद्यांचा सर्वसामान्यांना होणारा त्रास किंवा जे चळवळीतील कार्यकर्ते आहेत जे सर्वसामान्यांसाठी लढतात
त्यांना कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न किंवा ही चळवळ त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्नच हा मसुदा, त्यातून जो काही पहिला मसुदा आपला आला त्यामध्ये आहे. आणि त्यामुळं याच्यावर जास्त खोलात जाऊन चर्चा झाली पाहिजे. सरकार जेव्हा एखादा कायदा आणत असतं त्यावेळेला तो कायदा हा लोकांना समजावा, तो कसा लोकांच्या हिताचा आहे किंवा तो कशा देशाच्या आणि राज्याच्या हिताचा आहे हे सरकार सांगायला या ठिकाणी कमी पडलेलं आहे. आणि म्हणून ह्या 13,000 हरकती जवळपास या विधेयकासंदर्भात आपल्याकडे आलेल्या सरकारकडे लोकांनी तक्रारी त्या ठिकाणी हरकती केलेल्या आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये आमचा हा नेहमीच प्रयत्न आहे की या राज्यातले, देशातल्या सर्वसामान्यांचे अधिकार त्या ठिकाणी अबाधित राहावेत, त्यांच्या हक्कावर कुठली गदा येऊ नये. आणि जे लोक या देशाच्या जडणघडणीमध्ये काम करत असतात, शेवटी हे लोकशाहीचं सरकार आहे असं आपण म्हणतो, परंतु मागच्या 10 वर्षापासून केंद्र सरकार, राज्य सरकार हे मी हुकुमशाही पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतंय, हे त्याचं उदाहरण आहे. आणि म्हणून चांगलं काय आहे हे सांगण्यासाठी मोर्चे काढावे लागतात, आंदोलन करावं लागतं. आमचं सरकार सामान्यांचं हे सांगत असताना मंत्र्यांना तासनतास त्या ठिकाणी भाषणं सभागृहामध्ये होतात, विधानसभेमध्ये, परंतु हे सामान्य सरकार जनतेला पटलं पाहिजे, ते कृतीतून दाखवून दिलं पाहिजे, हा आमचा नेहमी या ठिकाणी आग्रह असतो. आणि या विधेयकाबाबत तर अनेक वेगवेगळ्या शंका लोकांमध्ये आहेत की मागच्या काळातले जे काही कायदे आहेत, मगाशी देशपांडे साहेबांनी सांगितलं किंवा जनपल्ली साहेब सांगतात, भाई जनपल्ली शेकाप पक्षांचे आमचे नेते, की अनेक कायदे आपल्याकडे आखिर आहेत ना, एक वेगळा कायदा नव्याने आणण्याच्या यामध्ये धोरण काय, त्यामागचा हेतू त्या ठिकाणी जरा वेगळा वाटतो. कारण मागच्या काळामध्ये 99% ज्या ईडी सीबीआयच्या कारवाया झाल्या त्या विरोधकांविरोधात झाल्या, हे सांगायला काही सत्य सांगायला काही आरशाची गरज नाही. त्यामुळे ह्या कायद्याच्या निमित्ताने जे छोटे मोठे कार्यकर्ते जे तळागाळात काम करतात, खेड्यापाड्यात काम करतात, जरी अर्बन नसेल त्यांनी म्हटलं तर सुद्धा या कायद्याचा वापर त्या ठिकाणी असणारा फौजदार कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करणार आहे हा सुद्धा एक आपला दृष्टिकोन बघण्याचा विषय आहे. त्यामुळे एखादं शस्त्र हातात दिल्यानंतर त्याचा दुरुपयोग, दुष्परिणाम काय होतो हे विष टाकून पाहत नाही असं म्हणतात. त्यामुळे ह्या कायद्यामध्ये काही गोष्टी जर बदल केला किंवा हा कायद्याची गरजच नाही, खरं म्हणजे आम्ही तो रद्द करा अशीच आमची मागणी आहे. जसा आपला परवाचा जो कायदा होता, GR काढला होता हिंदीच्या सक्तीचा, तो सरकारने मागे घेतला. आज तो कशा पद्धतीने मागे घेतला, का मागे घेतला हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, परंतु अशा निसर्गाने जी काही आपल्याकडे बिल आणण्याची पद्धत आहे, विधेयक आणण्याची पद्धत आहे, आणि मग होयचं बहुमत मत करून जे काही गोष्टी करतात ते काही लोकशाहीला धरून नाही, हे मागच्या 5 वर्षांमध्ये मी स्वतः सभागृहामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की या माध्यमातून का होईना या बिला संदर्भात सरकारने विचार करून ते परत घ्यावं अशी माझी मागणी आपल्या निमित्ताने. या माध्यमातून किंवा या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो, अंमलबजावणी स्तरावर जर हा कायदा चुकीच्या पद्धतीने वापरला गेला तर त्याचा विपरीत परिणाम, सामाजिक परिणाम होऊ शकतो. आणि ही भीती सातत्यानं व्यक्त केली जाते, या चर्चेत सुद्धा ती सातत्यानं व्यक्त केली जाते. सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. अहिरजी, स्वतः उद्धव ठाकरे आज या कृती समितीच्या ठिकाणी गेले होते आणि तिथे त्यांनी भाषण सुद्धा केलं. या कायद्याला रस्त्यावरचा विरोध करावा लागेल अशा स्वरूपाची त्यांनी भूमिका मांडलेली आहे. या कायद्याला नेमका आक्षेप काय आहे तुमच्या पक्षाचा? सचिन अहिरजी, तुम्ही म्यूट, तुमचा जो फोन आहे किंवा नाही, या कायद्याची आजच गरज का लागली? ते नक्षलवाद हे काय आजच नाहीये, तर वर्षानुवर्ष आहेत. 2005 मध्ये असंच प्रयोग छत्तीसगडने केलं, बाकीच्या राज्यांनी पण देखील केलं. आज सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयामध्ये पण देखील अनेक दावे प्रलंबित आहेत ते या कायद्याला विरोध करणार आहेत. आणि त्यातून पण देखील माननीय सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने पण देखील मुभा देण्याचं काम केलेलं आहे. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ही मनस्थिती आणि मानसिकता सर्वसामान्य लोकांच्या मध्ये झालेली आहे की विरोधकांचा आवाज दाबणे. विरोधक हा याचा अर्थ फक्त पक्ष म्हणून, राजकीय पक्ष म्हणून आम्ही नाही, पण जे कोण प्रशासनाच्या विरोधात बोलेल, जे कोण संघटना म्हणून घेऊन एकत्रित येत असतील, सरकारच्या विरोधात बोलतील, त्याला अप्रत्यक्ष या कायद्याच्या अंतर्गत त्याला नक्षलवादी ठरवून त्याला त्याच्यात मोजमाप केलं जाणार आहेत का? मी आता एकच तुम्हाला उदाहरण सांगतो. पोट कलम 2(फ) मध्ये व्यक्ती आणि संघटना उल्लेख केले. आता व्यक्ती संघटना ही मर्यादित राहणार आहेत का? तर व्यक्ती आणि संघटना ही उद्या एक सोसायटीची पण असू शकते, उद्या ही एक ALM ज्याला आपण म्हणतो त्याची असू शकते, उद्या काही असोसिएशन असू शकतात, उद्या पत्रकार असू शकतात, कामगार संघटना असू शकतात. म्हणजे उद्यातली एक संघटनेने जे व्यवस्थापनाच्या विरोधात देखील जर बोललं तर उद्या तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवतात म्हणून त्याच्यावरती पण गुन्हा नोंदवायला कमी होणार नाही.
कायदा ज्यावेळी आपण करतो तर त्याची व्यापकता ही संकुचित ठेवून आपल्याला चालत नाही. त्याचा परिणाम योग्य आणि दुरुपयोग हे देखील आपण बघितलेले आहेत. आणि म्हणून असा प्रश्न पडतो की बाबा ब्रिटिशकालीन कायदे होते त्याला तुम्ही बदलण्याची भूमिका घेता. आता आपल्याकडे आयात असलेले कायदे आहेत. मग टेररिझम साठी पण देखील मोठ्या प्रमाणावरती ताडा आला, मोका आला, अनेक गोष्टी आहेत. मग अशी काय गरज लागली का हे कायदा निर्माण करावा? आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे कायदा ज्यावेळी तयार केलं गेलं हे कायदा विधी आणि न्याय विभागाने नाही तयार केलेलं आहे. विशेष काही लोक आणि अधिकाऱ्यांनी बसून काही लोकांना डोळ्यासमोर ठेवून या कायद्याची निर्मिती केली गेलेली आहे असा ठाम आरोप सामाजिक क्षेत्रातले लोक करतायत आणि आता प्रशासनचे पण करायला लागलेले आहे. त्या समितीमध्ये मी नाहीये म्हणून त्या समितीबद्दल मी बोलू इच्छित नाही, परंतु जी चिकित्सा समिती नेमली गेलेली आहे ज्यावेळी त्या समितीमध्ये पक्षाच्या वतीने आमचे भास्कर जाधवजी असतील, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी असतील आणि आपले काही आमदार असतील, कडकडून विरोध प्रत्येक एक एक कलमाला करून त्याचं स्पष्टीकरण करून दिलेलं आहे. आणि माननीय समितीचे जे प्रमुख आहे त्यांना तत्वतः हे मान्य पण करावं लागेल की हो हे असं आहे का, हो हे असं आहे का. मूलभूत जी संकल्पना आहे त्यातले काय निर्णय झालं मी त्यात जात नाही कारण ते बोलण्याचा अधिकार मला नाही, मी त्या समितीमध्ये नाही. पण आता असं समजते की ठीक आहे आपण अर्बन नॅक्सलाइट्स असेल तर अर्बन हा शब्द काढून टाकूया, पण तो शब्द काढून घेऊन होणार नाही. त्याचा जो ढाचा आहे ज्या पद्धतीने हा ढाचा बनवला जातोय हे त्याचा वापर आणि गैरवापर हे कुठचाही प्रशासन हे करू शकतो. आणि प्रशासनाला जर एवढ्या मोठा अधिकार जर आपण देण्याचं काम जर केलं तर त्याचा दुष्परिणाम पिढी हे निर्माण होणार आहे. म्हणूनच या कायद्याच्या बद्दल चर्चा व्हायला पाहिजे, हे कार्य चिकित्सा व्हायला पाहिजे, ती झालेली आहे. आणि या अधिवेशनामध्ये जर ते आणण्याचं काम जर केलं तर त्याला तर आम्ही विरोध विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये करूच करू. पण समजा बहुमताच्या जोरावरती समजा जर सरकारने हे लागू करण्याचं काम केलं आणि त्याचा उल्लेख आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी केलं की रस्त्यावर उतरून पण देखील, कारण रस्त्यावरची ताकद ही सर्वसामान्य लोकांची आहे. रस्त्यावरची ताकद ही राजकीय पक्ष म्हणून नाही, सामाजिक काम करणाऱ्या क्षेत्रातल्या प्रत्येक संघटनेची आहे. तर गावोगावी जाऊन त्याला आम्ही उतरून त्याला विरोध केला. गावोगावी जाऊन विरोध करणार असं तुम्ही म्हणताय. तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो मुद्दा महत्वाचा मला वाटतं, तो म्हणजे अंमलबजावणी स्तरावर. आणि सुनील भुसारा यांनी सुद्धा तोच मुद्दा मांडला की अंमलबजावणी स्तरावर या कायद्याचा जर दुरुपयोग झाला, म्हणजे ज्या अंमलदारांनी हा कायदा लावायचं ठरवलं आणि त्याने जर एखाद्या वेगळ्या पद्धतीने त्याच्या वेगळ्या उद्देशानं त्या कायद्याची अंमलबजावणी केली तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जयंत पाटीलजी, आत्ता सचिन अहिर यांनी एक मुद्दा असा मांडला की हा कायदा विधी आणि न्याय विभागाच्या वतीनं ड्राफ्टच केला गेला नाही, काही विशिष्ट अधिकारी ते बोलतात. तुमची माहिती काय? नाही ती आम्ही सभागृहात बोलले, ते पण बोलले ना. जेव्हा विधेयक सभागृहात आलं तेव्हा ड्राफ्ट तिथे आलेलं नाही. आम्ही न्याय विभागात जाऊन गेलो तो आम्ही हा ड्राफ्ट केला नाही म्हणून त्यांनी सांगितलं. पण खाजगीत बोलतात. अच्छा, सचिन अहिर, मी, शशिकांत शिंदे, भाई जगताप या तिघा चौघांनी हे विधेयक अडवलं होतं आम्ही सभागृहात. आणि एक दिवस नाही अडवलं, आम्ही 8-10 दिवस सतत ते वाढवलं. दुसऱ्या अधिवेशनात ते आलं तेव्हा पण आम्ही अडवलं होतं. आणि म्हणून आज दुर्दैवानं मी सभागृहात नाहीये आणि मला कळलं नाही सचिन अहिर तिथे का गेले नाही. जे कामगार क्षेत्रामध्ये जे काम करतात त्याने अग्रहक्काने तिथे चिकित्सा समितीवर जायला पाहिजे असतं. मी सभागृहात असतो तर चिकित्सा समितीमध्ये त्यांना पाठवलंच असतं. त्याच्यामध्ये ज्याचा अभ्यास आहे, आम्ही हे जनरल बोलतो आहोत, जे सामाजिक परिस्थिती राजकीय क्षेत्रात काम करताना युनियनमध्ये आम्ही हितचिंतक म्हणून काम करत असताना पण यावर अधिकारवाढी बोलणारे सभासद त्या ठिकाणी पाहिजे होते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी मांडलं, मी विरोध केला पहिला, पण त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण सभागृहात बोललेले सचिन अहिर मी बघितलेले आहेत. आणि म्हणून या बाबतीमध्ये हे टोलवाटोलवीचं काम चाललेलं आहे, बरोबर नाहीये आणि हे असं होणार नाही, काही नाहीये, त्या पद्धतीचं होईल. आज कायदा बनवला ईडीचा कायदा कोणी बनवला? चिदंबरांनी. आणि तेच पहिल्यांदा ईडीचे आरोपी झाले. तुमचा इशारा असा आहे की या कायद्याचा वापर उद्या भाजप जर विरोधात गेला आणि त्यांच्या विरोधात सुद्धा होऊ शकतो. भुसारांनी बोलले ते महत्वाचं आहे. ईडी मध्ये 99% 99.99% पण नाही 0.2% सगळ्या केसेस विरोधकांवर झालेल्या आहेत. त्यामुळे जाऊन दे, विरोधावर नाही, त्याच्यामध्ये दोषी कोणीच ठरलं नाही, सगळे सुटलेले आहेत.
अगदी. एक दोन अपवाद वगळता जे व्यापारी आहेत अमुक आहेत ते असतील ते असं मला वाटतं. मी अभ्यास केला. कायद्याचा वापर राजकारणासाठी केला जातोय असा एक आरोप तुमच्या बोलण्यातनं ध्वनित होतोय. तुम्ही आता सचिन अहिर यांचा उल्लेख केला आणि त्या समितीवर सचिन अहिर यांना पाठवायला पाहिजे मी होता असतो तो पाठवला असा असतो. उल्लेख केला. त्यांच्या पक्षाचा तो विषय, पक्ष नेतृत्वाचा विषय आहे. नाही सभागृहाचा असतो, काय- पक्ष नेतृत्वाचा नाहीये. तिथे सभागृहामध्ये जे प्रभावी ज्या क्षेत्रात काम करतात बोलतात त्याची नोंद सभापती घेतात आणि त्याप्रमाणे तो त्यानुसार- निर्णय त्या होतं. मी चर्चा थोडीशी पुढे नेतो. आता अभय देशपांडे, तुम्ही हे मुद्दे सगळे ऐकलेले आहेत आणि वारंवार अंमलबजावणी स्तरावरचा विषय जो तुमच्याही बोलण्यात आला होता. अंमलबजावणी स्तरावर कायद्याची जर चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाली तर त्याचा फटका सामाजिक, त्याचे परिणाम सामाजिकरित्या खूप विपरीत होऊ शकतात. हा एक धोका तुम्हाला वाटत नाही? एक तर निश्चितपणे दिसते की याच्यामध्ये एक उल्लेख जो आहे संघटनांच्या संदर्भात त्याच्याबद्दल अधिक स्पष्टता यावी यासाठी काही सदस्य आग्रही होते. आता संयुक्त चिकित्सा समितीचा ज्याचा उल्लेख आता सचिन अहिरांनी केला की त्याची चर्चा आपण त्या समितीचे सदस्य नसताना करणं अनुचित होईल. प्रत्यक्ष अहवाल येईल तेव्हा त्याच्यावर बोलता येईल. परंतु त्याच्यामध्ये संघटनांची व्याख्या ही अतिशय स्पष्टपणे करावी असा त्यांचा आग्रह होता आणि त्या दृष्टीने काही निर्णय झालेले असू शकतात. दुसरं असं की व्यक्तीच्या विरुद्ध म्हणजे हा कायदा जो आणलाय तो मुळात नक्षलवादी चळवळीला म्हणजे ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये अति डाव्या असा उल्लेख ज्याच्या विधेयकामध्ये साधारणतः येऊ शकतो तो ज्याचा उद्दिष्टामध्ये चर्चा झाली आहे. तर त्याचा उल्लेख आला तर मला वाटतं की त्या संघटना कोठल्या आणि व्यक्तीविरुद्ध त्याचा वापर होणार नाही अशा पद्धतीने त्याची मांडणी जर झाली तर आता संयुक्त चिकित्सा समितीमध्ये त्यावर जर एकवाक्यता झाली असेल तर तो धोका टळेल. दुसरं असं की या कायद्याची अंमलबजावणी कुठल्या स्तरावर व्हावी म्हणजे याचा कायद्याचा वापर करण्याचा म्हणजे मागे आपल्याला आठवत असेल की टाडा असेल नंतर मकोकाचा असेल की त्याचा वापर कुठल्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी करावा या संदर्भातले काही आक्षेप होते. त्याच्यामुळे किमान तो जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा अधीक्षक या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनाच त्या कायद्याचा वापर करता यावा या दृष्टीने काही सदस्यांनी आग्रही भूमिका मांडली होती. त्या संदर्भात मसुद्यात काही निर्णय होतोय का मला वाटतं की हेही बघावं लागेल. तर या सगळ्या गैरवापर होण्याच्या शक्यता म्हणजे जयंत पाटलांनी चांगलं उदाहरण दिलं चिदंबरम यांचं की ती दुरुस्ती आणली त्यांनी पण त्याचा वापर कुठल्या काळात कसा होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे कायदा करताना त्याच्यावर सांगोपांग चर्चा होऊन त्याच्यातून म्हणजे तुम्हाला असं कायदे मंडळाकडून असं अपेक्षित असतं की तुम्ही डेव्हिल्स ऍडव्होकेट म्हणून अनेकदा चर्चा करणं अपेक्षित असतं की त्याचा कसा चुकीचा वापर होऊ शकतो या दृष्टिकोनातून त्याचा विचार करून अनेकदा या सगळे जे लूप होल्स असतात कायद्यातले ते काढावे लागतात. संयुक्त चिकित्सा समितीमध्ये कदाचित या मुद्द्यांवर चर्चा हो जर एकमत झालं असेल तर मग तो गैरवापराचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो असं एवढं नक्की. अगदी. विश्वास पाठकजी, तुम्ही हे सगळे मुद्दे ऐकता आणि वारंवार कायद्याच्या वापराबद्दलचा अंमलबजावणीबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जातोय. याच मुद्द्यावर मला तुम्हाला हे विचारायचं आहे, जर साधारण 13,000 हरकती आणि सूचना आल्या असतील तर त्या सूचना आणि हरकतींचा निपटारा करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी किंवा प्रत्यक्ष त्यांची मतं जाणून घेण्यासाठी वेळ दिला गेला नाही अशी सुद्धा विरोधकांची एक हरकत आहे. आणि अंमलबजावणी स्तरावरचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे राजकीय विरोधकांची गळचेपी करण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो असाही आक्षेप आहे. मग आपल्या माहितीसाठी या समितीमध्ये कोण कोण होतं? अंबादासजी दानवे, जितेंद्रजी आव्हाड, भाई जगताप असे अनेक लोक होते आणि त्यांनी त्यांचे जे काही मांडायचे होते त्यांनी ते मांडलेल्या त्याचं मिनिटिंग देखील झालेलं आहे. आता विषय असा आहे की हा कायदा काय येतोय याची आवश्यकता काय? मला मान्य आहे की अनेक कायदे आपल्या देशामध्ये ऑलरेडी आहेत. आता नक्षलवाद हा ठराविक जॉग्राफिकल भागामध्ये असल्यामुळे त्या राज्यांनी असे कायदे करावे अशी केंद्राच्या सूचना आल्या. त्यामुळे ओडिशा असो, तेलंगणा असो, आंध्र प्रदेश असो, छत्तीसगड असो आणि महाराष्ट्र असो यांनी हे कायदे केले. इतर राज्यांना काही अडचणी आहे, नेहमी आपल्याच राज्यांना अडचणी काय येतात. आता 13,000 याच्या काही सूचना आहेत ना त्याच्या काही जी9 सूचना त्यांचा मी पूर्ण सन्मान करतो. मात्र माझी देखील माहिती आहे की या लोकांनी जास्तीत जास्त फ्लडिंग ऑफ कंप्लेंट्स अशा त्यांचे पत्र पाठवलेले आहे. हे कसं आहे ना की एक मिनिट, चोराच्या मनात चांदणं असा विषय आहे. मला सांगा की डावे आणि उजवे जर आपण उजवे बघितलं उजव्यांच्या कमीत कमी 100-200 अशा संघटना आहेत जेव्हा कायदे बनतात यांच्या मनामध्ये का नाही याची भीती निर्माण होतो. तुम्ही जर राष्ट्र
म्हणजे राष्ट्राची समर्पित असे जर कामं केले तर काय ते काही असो तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. मात्र तुम्ही राष्ट्र विघातक कार्यामध्ये इलिगल ऍक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह असाल. नाही पण विश्वास पाठक तुम्ही मोठं स्टेटमेंट करताय. तुमचं असं म्हणणं आहे की कायद्याला विरोध करणार आहे. कंप्लीट करू द्या. हा तुम्ही बोला, कंप्लीट करू द्या. तुम्ही बोला, मी फक्त मुद्दा सांगतो. कंप्लीट करू द्या. बोला 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 नंतर सांगा मुद्दा. बोला बोला. सगळ्यांना सलग बोलू देता, ही सवय बंद करा तुम्ही. बोला बोला बोला. माझं तुम्ही थॉट प्रोसेस ब्रेक करताय. बघा हे जे कायदे असतात आता याच्यामध्ये तुम्ही काय संघटनेचे नाव देऊ शकतात का? उदाहरण देतो, आयसिस असो, लष्कर ए तोयबा असो, नवीन नवीन नावं घेऊन ते झाडं होतात. म्हणून इलिगल ऍक्टिव्हिटीज हीच डिफाईन केली आहे. ती इलिगल आहे की नाही याच्यासाठी सल्लागार मंडळ आहे. त्यामुळे सिस्टीम बरोबर आहे. जे कायदे कसे असतात त्याचं एक ज्युरिस्प्रुडन्स असतं. त्या धर्तीवरचा कायदा तयार झालेला आहे. आता कसं आहे की चोराच्या मनात चांदणं. जर तुम्ही चोरगिरी करणार असाल तर तुम्हाला त्या तशाच गोष्टी दिसतील. राहिला प्रश्न उभाटाचा. उभाटाला सध्या काही काम नाही. 5 तारखेला राज ठाकरेंचा मोर्चा देणार, मोर्चा जाऊ म्हणाले. आझाद मैदानावर काय ऍक्टिव्हिटी चालू आहे तिकडे चालले गेले. अहो हिंदीच्या विषयामध्ये यांनीच सक्तीची हिंदी असं माशेलकरांच्या नेतृत्वाखालीची समिती बनवली होती, तो नियम दिला होता. मात्र हे दुटप्पी धोरण जे आहे ना की भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला तुम्ही आता फेस करू शकत नाही. त्यामुळे असे काहीतरी फालतू कारणं काढायचे आणि विरोध करायचा आणि एकत्र जमायचं अशा टाईपची सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. तुमचा जो मुद्दा, तुमचा प्रश्न विचारा मला. हा मी माझा प्रश्न विचारतो. सचिन भाऊंना पण याविषयी काहीतरी बोलायचं आहे. सचिन भाऊ मी तुमच्याकडे येतो, पण माझा मुद्दा आधी मी पूर्ण करतो. तो म्हणजे तुम्ही आता असं स्टेटमेंट केलं की अनेक उजव्या संघटना आहेत 100 ते 200, त्यांना या कायद्यात काही वैगुण्य वाटत नाही, मात्र डाव्या संघटनांना यात वैगुण्य वाटतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की डाव्या संघटना या अँटी नॅशनल आहेत आणि उजव्या संघटना या राष्ट्रभक्तीपर आहेत, असं तुमचं म्हणणं आहे? मला एवढंच म्हणायचं, नक्षलवादी आणि माओवादी हे अँटी नॅशनल आहेत. त्यांच्या मनात त्याबद्दल कुणाचंच दुमत नाहीये. त्याबद्दल कुणाचं इथे बसलेलं उजव्या संघटना या राष्ट्रवादीच आहेत. मग तेवढं चर्चा तेवढ्यापुरतीच आहे. तेवढ्यापुरती मी सचिन भाऊंकडे जातो. सचिन भाऊ तुम्हाला मुद्दा काही चुकीचं दिसत नाहीये. तुम्हाला जो मुद्दा मांडायचा होता तुमचं असं म्हण, त्यांनी आता असा एक मुद्दा मांडला की उभाठ्याला काहीही काम नाही आहे, आता त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही, त्यामुळे आता या आंदोलनात ते घुसलेले आहेत. नाही आम्हाला काम आहे की नाही आता हे यांच्याकडनं आम्हाला किंवा बोलण्याचं किंवा शिकण्याची गरज नाही. आता विषय आपण जनसुरक्षेचा आहे. मला वाटते विषांतर व्हायला नको. एक गोष्ट हे लक्षात घ्यायला पाहिजे की जिकडे जिकडे डेमोक्रेटिक ऑक्युपेसी होऊन जाईल आणि हिपोक्रेसी वाढते त्यावेळी मला असं वाटते आपण कुठचाही देखील समाजाचा एक घटक जर पुढे येत असेल तर त्याच्यासोबत खांद्याला खांद्याला राहणं हे कर्तव्य आहे. आणि त्याची काय झळ आहे ती आमच्या पक्षापेक्षा दुसऱ्यांना काय समजेल, म्हणून मला असं वाटते त्याबद्दल मी बोलणार नाही. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी एका विशेष नक्षलवादीच्या बद्दल कोणाचा दुमत आहे त्याच्याबद्दल काहीच नाही. तुम्ही तर आता सांगायला पण निघाले की आपल्याकडे महाराष्ट्रात आणि बाकीच्या राज्यामध्ये नक्षलवाद संपला असं देशाच्या गृहमंत्र्यांनी जाहीर करून टाकलं होतं. काय नाही ती परिस्थिती नाही. मग तुम्हाला असं काय झालंय की बघ नक्षलवाद उग्र होतोय किंवा काहीतरी निर्माण होतोय त्याचा आधार ठेवून तुम्हाला एक कायदा आणावा लागतोय. आमचं म्हणणं सुस्पष्ट आहे की या कायद्याचा दुरुपयोग करण्यासाठीच हा कायदा आणला जातोय का, ही त्यामागची संकल्पना आहे. उद्या एक कलेक्टरकडे समजा मोर्चा घेऊन जाण्याचं काम केलं, उद्या कलेक्टर किंवा प्रशासन किंवा शासनाच्या विरोधात समजा तिकडे घोषणा झाल्या, तुम्ही या कायद्याच्या अंतर्गत अंमलबजावणी करून घेऊन त्याच्यावरती तुम्ही 6 दिवस त्याला विथआउट FIR तुम्ही त्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी अरेस्ट करू शकता. हे त्याच्यामध्ये त्या दरम्यानच्या काळामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज किंवा काय बाकीच्या त्यांचे बँक्स अकाउंट तुम्ही सील करू शकता. मग इन्व्हेस्टिगेशन नंतर मग काय होईल ते होईल. म्हणजे याचा अर्थच असा आहे की डोळ्यासमोर काही गोष्टी ठेवून जर होणार असेल, आणि मोर्चा काय आम्ही आयोजित केला नव्हता, मोर्चा महाराष्ट्रातल्या तमाम सामाजिक क्षेत्रातल्या काम करणारे छोटे छोटे जे घटकातली जी लोक आहेत त्या सर्वांनी एकत्रित मिळून करून घेतलेले आहेत. आणि ते ज्यावेळी आमच्याकडे आले त्यावेळी त्यांनी ही बाजू मांडली, ज्याचा उल्लेख माननीय जयंतजींनी केलं, मी त्यांचा आभारी आहे. त्यावेळी ते सभागृहामध्ये होते म्हणून हे कायदा आम्हाला थांबवता आला, नाही तर हे ऑलरेडी डोळे बंद करून घेऊन खालना वरती आणणं काम केलेलं आहे. आज ते सांगतायत त्या समितीची चर्चा इकडे जरी करायची नसेल पण समितीमध्ये आम्ही विरोध केल्यानंतर 22 बदल होणार आहेत. मी तुम्हाला सांगतो या कायद्यामध्ये 22 बदल प्रस्तावित करून घेऊन आणावं असं देखील आमचा आग्रह. म्हणजे 22 बदलाच्या बद्दल
चर्चा होते ना 22 बदलाच्या बद्दल, तिकडे डीजी असेल किंवा मुख्य सचिव असेल किंवा लिगल डिपार्टमेंटची लोक हे येऊन त्यांनी साक्षी दिलेली आहेत त्या समितीमध्ये, आणि काही अंशी त्यांनाही पटलंय म्हणून तर ते मागे घेत आहेत ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे, डोळे बंद करून घेऊन मग तुम्ही हा कायदा आणला होता हे स्पष्ट झालंय ना. मग आम्ही ह्याच्यावरती जर काय बोलल्यानंतर मग तुम्ही ते बदल करताय म्हणजे होत आहेत. आता हिंदी सक्ती आणि मराठीचा विषय घेऊन बोलायचं असेल त्याचा कधी वेगळे डिबेट लावा, भाजपच्या प्रवक्त्यांना बोलवा, त्याची आपण वेगळी चर्चा करू. पण मी इकडे कोणाला क्रॉस करण्यासाठी बोलत नाही. ही संकल्पनाच ही जी ज्यावी येते त्यावेळी त्याचे आज तुम्ही जरी देखील एक काही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून जरी असाल, पिढोनपिढी ह्याचा वापर आणि दुरुपयोग मी जाऊ दे ना. उद्या आज फक्तच भारतीय जनता पार्टी म्हणूनच नाही, मी असं म्हणते उद्या काँग्रेस पक्ष आला, उद्या आमच्या पक्षातले लोक किंवा आमच्या लोकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळी भूमिका आली तरी देखील त्याचा उपयोग किंवा दुरुपयोग करण्याचं काम या कायद्याच्या अंतर्गत करून केलं जाऊ शकतो ना. अगदी. त्यामुळे एक सर्वंकष कायदा आणण्याची गरज आहे आणलं त्यापेक्षा विरोध या सर्व गोष्टीला आहेत. मी अजून काही मुद्दे मांडू शकतो पण मला तुमचं जास्त वेळ तुम्हाला मी वेळ देतो, पण ज्या तरतुदी आहेत ते पाहूनच जर तुम्ही समजून घ्या. तुम्हाला मी वेळ देतो पुढचे मुद्दे मांडायला, पण एक मी चर्चा थोडीशी पुढे नेतोय एका वेगळ्या मुद्द्यावर. म्हणजे या मुद्द्यावर आणखीन एक या कायद्याबाबतचा आक्षेप असा आहे की या कायद्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा पाया कमकुवत करण्याचा सुद्धा याला, कारण या कायद्यामुळे प्रशासनाला अतिरेकी अधिकार मिळतील आणि त्याचा वापर करून न्यायपालिकेत सुद्धा हस्तक्षेप होऊ शकतो अशा स्वरूपाची एक भीती व्यक्त केली जाते. विरोध करताना हा एक मुद्दा आहे. हा मुद्दा नेमका काय मला जरा समजावून सांगा जयंत पाटीलजी. नाही, माझं काय म्हणणं आहे, पाठकांना नम्रपणे सांगतो ते चांगले माझे मित्र आहेत, परंतु ज्या पाठक आमचेही शत्रू नाही आहेत. मी तुम्हाला एकच सांगतो, एक उदाहरण थोडं बाजूला जाऊन, आज आम्ही रायगडमध्ये जे आंदोलन करतो, ज्या आंदोलनाच्या मार्फत ज्या जमिनीला 2,000 रुपये भाव मिळत होता तेव्हा देशामध्ये पहिला 40,000 रुपये भाव देण्याचं काम आम्ही केलं. आज तिथे जो भाव आहे तिथल्या लोकांचं इंडस्ट्री घेऊन सुद्धा ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट झाली, आम्ही चळवळ केली, अजून चळवळ आम्ही करतो आणि आम्ही स्थानिक लोकांच्या बरोबर ठामपणे त्या ठिकाणी आहोत. उद्या कायदा झाला तर आम्ही काही करू शकत नाही. उद्या नैना आणतायत ते, तिथे स्थानिक लोकांना काही अधिकार नाही आहे, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना काही अधिकार नाही. म्हणजे मला चिंता वाटते असा कायदा आल्यानंतर आंदोलन करण्याचा कुठलाही अधिकार राहणार नाही. नक्षलवाद माझ्या म्हणणे, नक्षलवाद जो होता तो कमी झालेला आहे, पण नक्षलवादाच्या नावाखाली बाकीचं गुन्हे चिरडण्याचं काम आहे. मला वाटतं की हे चुकीचं आहे आणि हे थांबलं पाहिजे, नाही तर आम्हाला रस्त्यावर येऊन लढावं लागेल. सुनील भुसाराजी, हा मुद्दा महत्वाचा आहे. जयंत पाटील यांनी जो मांडलाय की आंदोलन करताना उद्या आम्हाला भीती वाटू शकेल अशा स्वरूपाचा हा कराल कायदा आहे, त्यामुळे सरकारनं या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि कायदा रद्द केला पाहिजे. आंदोलनाच्या करण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्या ठिकाणी मागच्या काळात जे कायदे आणलेत आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामध्ये भूसंपादनाचा विषय असेल, आम्हाला त्याचं झळ लागलेली आहे ना. आम्हाला आदिवासी जनजाती सुरक्षा कायदा कमजोर करण्याचं काम या सरकारने केलं, राज्य सरकारने केलं, केंद्र सरकारने केलं. ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अनेक गोष्टी होत्या त्यांना मर्यादा घातली आणि लोकांच्या हितासाठी जे कायदे होते ते डायल्यूट करण्याचा प्रयत्न केला, ते सौम्य करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्याचीच पुनरावृत्ती होते या कायद्याच्या माध्यमातून की राज्यकर्त्यांना ज्या त्यांच्या विरोधातले जे लोक आहेत किंवा त्या विचारांचा विरोध आहे, हा वैयक्तिक विरोध नाही म्हणणार मी, विचारांचा विरोध आहे, तर सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्याचं काम विरोधकांचं असतं आणि ते आम्ही करतोय. परंतु तेही न करण्याचा उद्देश या ठिकाणी सरकारचा आहे. मी मगाही सांगितलं की सनदशीर मार्गाने जे काही आंदोलन, मोर्चे, ह्या ज्या आयुध आपल्याला घटनेने दिले, संविधानाने दिलेले आहेत, त्या सुद्धा आयुधांना कुठेतरी या अशा कायद्यांच्या माध्यमातून चौकटीत आणून त्यांना दाबण्याचं काम करण्याचं या विधेयकाचा उद्देश आहे असं माझं मत आहे. आणि सचिन भाऊंनी सांगितलं की आम्हाला विरोधाला विरोध करायचा नाही, परंतु जे जनतेच्या हिताचं नाही किंवा सत्ताधारी पक्ष स्वतःचा त्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी करण्यासाठी याचा प्रयत्न करतोय असं आमचं त्या ठिकाणी मत आहे.
आणि मगाशी मी उल्लेख केलाच की 99% ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा वापर कशासाठी होतो आत्ताही, हे अख्ख्या देशाने उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे. त्यामुळं या कायद्याचा सदुपयोग करतील यावर कोणाला विश्वास नाही. तर तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की अंमलबजावणी स्तरावर आणि सरकार याचा राजकीय वापर करू शकेल अशी भीती तुम्ही व्यक्त करताय. विश्वास पाठकजी, चर्चेची वेळ संपते, मात्र तुम्हाला शेवटचा एक मुद्दा की या कायद्याबद्दल 2-3 आक्षेप आहे, म्हणजे सरकारच्या भूमिकेवर आक्षेप आहेत म्हणून तुम्हाला विचारणा केली जाते, तुम्ही सरकारची बाजू मांडता. या अर्थानं जर सरकारला हा कायदा आणायचा आणि सर्वंकष चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायची असेल, म्हणजे अर्थात त्याला विरोध होतोय, पण सरकार आता पुढे कशा पद्धतीनं हा नवीन मसुदा आणते ते पाहणं महत्त्वाचं असेल. पण सरकारने या सगळ्या स्टेक होल्डर्सची बाजू लक्षात घेऊन हा कायदा अधिकाधिक सबळ कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज नाही आहे का? कारण आंदोलनावर पण जर उद्या आंदोलकांना भीती वाटू लागली आंदोलनं करण्याची आणि या कायद्याचा आपल्या विरोधात वापर होऊ शकेल अशा स्वरूपाची जर भीती वाटत असेल तर ते एक सकस लोकशाहीसाठी अशा गोष्टी योग्य नाही आहेत ना? बघा, मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की हा कायदा कोणत्याही जे म्हणतात की प्रामाणिकपणे आणि एक शिस्तबद्ध नागरिक म्हणून जगतात आहे, संस्था जगतात आहे, त्यांना कुठेही धोका नाही. जो इलिगल ऍक्टिव्हिटीज करेल त्याच्यासाठी धोका आहे. आता याच्यामध्ये ही मला वाटतं ही कोणीच डेफिनेशन वाचली नाही की बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय. असे 7 मुद्दे दिले, प्रत्येकाने ते एकदा वाचावे. कारण की त्याचा उल्लेख जो आहे त्याचा कुठे चर्चाच होत नाही, फक्त आपण कल्पित बोलतोय हे असं होईल तसं होईल. मी एवढंच म्हणेल की चोराच्या मनात चांद देणं त्यांनाच फक्त भीती वाटेल. मला सांगा की होऊ शकते की उद्या आम्ही सरकारमध्ये जाऊ, दुसरं सरकार येईल, यांचं सरकार येईल, मात्र आम्हाला या कायद्याची भीती नाही आहे. उद्या संघाच्या शाखा लागतात आहे, स्वयंसेवकांना याची भीती नाही की उद्या आम्हाला आतमध्ये घालतील. कारण मुळामध्ये आम्ही राष्ट्रहिताचे कामं करतोय, राष्ट्र विघातक काम जे करेल, मग ते नक्षलवाद असो माओवाद असो, त्यांना नक्कीच भीती वाटेल. आणि परत सांगतो की नक्षलवाद संपतोच आहे, पण नक्षलवादाचा जो विचार आहे किंवा नक्षलवाद परत पनपू नये म्हणून या गोष्टी आवश्यक आहे. हा कायदा जर 50 वर्ष आधी असता तर नक्षलवाद इथपर्यंत फोफालाच नसता, हे देखील लक्षात घ्यायला हवं. अभयजी, एक प्रश्न राजकीय अंगाने तुम्हाला विचारतो की या कायद्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा विरोधकांची एकजूट होताना दिसते. जो मुद्दा हिंदी भाषेसंदर्भातल्या कायद्याचा किंवा GRचा होता तोच मुद्दा इथेही लक्षात येतोय. आणि महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, अशा वातावरणात विरोधकांची एकजूट करण्यासाठी सरकार या माध्यमातून फुलटॉस देते असं तुम्हाला वाटतंय? नाही, तसं वाटत नाही, कारण या कायद्यावर गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू आहे. दुसरं असं आहे की याच्यामध्ये अनेक गोष्टींचा आता ज्याचा उल्लेख अनेकदा विरोधकांकडून केला जातो की मोर्चे काढता येणार नाहीत, संप करता येणार नाही. ते रोखण्यासाठी सरकारकडे ऑलरेडी एसेन्शियल सर्व्हिसेस ऍक्ट सारखे आयुध आहेत. फक्त या कायद्याचा अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असेल त्या यंत्रणेने त्याच्याकडून त्याचा गैरवापर होणार नाही एवढ्या तरतुदी, त्याच्यामध्ये जी अस्पष्टता होती ती अधिक ती संदिग्धता दूर व्हावी याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. कारण काय, आपण यावर्षी आपण आणीबाणीची 50वी वर्षात गाठ म्हणून परवा आपण त्याचा संविधान हत्या दिन करतो. तर एखाद्या कायद्याने कुठल्याही व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, व्यक्ती स्वातंत्र्यावर, दाद मागण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही किंवा त्याचा वापर तो त्याच्या विरोधात केला जाणार नाही, एवढीच काळजी कायदा करताना कायदे करणाऱ्या कायदे मंडळांनी घेतली पाहिजे, एवढीच साधारणतः अपेक्षा असते. त्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका असतील, त्याची चर्चा संयुक्त चिकित्सा समितीमध्ये झाली असेल. अंतिम कायदा काय स्वरूपात येतो आणि तो लोकांना खरंच जेवढा विरोधकांना आज त्याचा मुद्दा वाटतोय तेवढा तो आहे का केवळ आणीबाणी वेगळ्या मार्गाने आणली जातोय या प्रचारासाठी किंवा हे नरेटिव्ह सेट करण्यासाठी आज हा मुद्दा उचलला जातोय, हेही बघावं लागेल. पण एक निश्चित आहे की या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, त्यातल्या किती प्रश्नाबाबत सरकार स्पष्टता करू शकलंय हे आता विधेयक जेव्हा प्रत्यक्षात येईल या अधिवेशनात तेव्हा मला वाटतं की अधिक स्पष्टता होऊ शकेल. अगदी याच मुद्द्यावर थांबणं संयुक्तिक ठरेल. पण एक छोटासा मुद्दा जयंत पाटलांना मांडायचा आहे. जयंत पाटीलजी, जे 13,000 हरकती आलेल्या आहेत त्यांना काही संधी बोलायला देणार आहेत की नाही, त्याचा खुलासा करणार आहेत, त्या किती दिल्यात, कोणी दिल्यात, हे तरी महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे ना. त्यांनी मगाशी आरोप असा केला विश्वास पाठकांनी की हा जाणीवपूर्वक एक फ्लड ऑफ कंप्लेंट होऊन दे ना, कळून दे आम्हाला ना, महाराष्ट्राला कळून दे ना, या बोगस होत्या बाबा, ह्याच पक्षाने केल्या, कम्युनिस्टांनी केल्या, शेका पक्षाने केल्या, हे कळून दे ना लोकांना, जनतेला. तो अधिकारी घटनेने आम्हाला दिलेला आहे की नाही,
कॉमन मॅनला शेवटी कुठे बोलायला अधिकार आहे, त्यांनी दिलेल्या तक्रारी आहेत, त्या तक्रारीला शासन या निमित्तानं उत्तर देणार आहे की नाही. अगदी हा मुद्दाही महत्वाचा आहे. आणि मगाशी अभय देशपांडे म्हणाले त्याच पद्धतीनं की कोणताही कायदा मग तो कठोर असलाच पाहिजे, कारण एखाद्या वेलफेअर स्टेटची संकल्पनाच ही आहे की कायद्याचं राज्य असावं आणि कायद्याचं राज्य असण्यासाठी उत्तम प्रतीचे कायदे, उत्तम दर्जाचे कायदे असणं गरजेचं आहे. पण कायदे इतके कठोर असू नये की त्याचा काच ते कायदे अंमलबजावणी करणाऱ्यांना किंवा त्या कायद्यांना तोंड देणाऱ्यांना वाटावा, इतके ते कठोर असू नये याचा विचार सरकारनं केला पाहिजे. आणि आता जसं जयंत पाटील म्हणाले की जर 13,000 हरकती आणि सूचना या कायद्यावर आल्या असतील तर त्याची कुठे ना कुठेतरी दखल घेणं सरकारला भाग आहे. आता नव्यानं हा कायद्याचा मसुदा येतोय, 22 बदल त्यामध्ये सुचवण्यात आल्याचं सचिन अहिर आत्ता काही वेळापूर्वी म्हणाले होते. त्यामुळे नवीन कायद्याचा मसुदा कसा असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि यथावकाश तो कायदा आल्यानंतर त्यावर चर्चा होईल आणि ते मुद्दे सगळे जनतेसमोर सुद्धा येतील. अपेक्षा इतकीच आहे की सरकारनं या मुद्द्यावर जास्तीत जास्त लोकाभिमुख असावं आणि ते सरकार आपली जबाबदारी या कायद्याच्या निमित्ताने पार पाडेल अशी अपेक्षा करूयात. या चर्चेमध्ये जे सहभागी झाले सर्वांचे धन्यवाद. त्यांनी या चर्चेमध्ये आपली मतं मांडली आणि या चर्चेला पुढे नेण्यासाठी मदत केली. धन्यवाद सर्वांचे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत बातम्या.